कुलदेवीच्या दर्शनाने आपल्या मनोकामना पूर्ण. कुलदेवीचे दर्शन आणि बाप्पांचे दर्शन अगदी छान झाले. स्वयंपाक बनवला कारण टिफिन न्यायचा होता. त्या भागामध्ये हॉटेल्स वगैरे एवढे नसतात. सकाळी लवकर उठून स्वयंपाक बनवायचा होता. त्यामध्ये बनवल्या दशम्या आणि पुरणपोळी बनवली आणि खीर. काही नाश्त्यासाठी पोहे बनवले. तर अशी सकाळची सुरुवात होती माझी. आणि काही बघा देवीला ओटी भरण्यासाठी जे साहित्य लागतं ना ते सुद्धा मी खरं तर हे आधी आणून ठेवलेलं होतं. परंतु आमचं बरंचसं लांबलं कुलदेवीला जाण्यासाठी आणि आजचा हा दिवस उगवला आणि देवांनासुद्धा सकाळी सकाळी अशा प्रकारे पुरणाचा नैवेद्य देऊन झालेला आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत. ते म्हणजे कुठे? कुलदेवीच्या दर्शनाला. तर चला जाऊया. तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत देवीचे दर्शन का महत्त्वाचे आहे आणि कुठली देवी आहे आमची, दर्शन कशा प्रकारे झालेलं आहे आणि आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या आणि बरंचसं काही. आणि त्याचबरोबर त्या भागामध्ये असलेले पद्मालय हे गाव आहे आणि त्या गावामध्ये विराजमान झालेले आपले बाप्पा यांचंसुद्धा दर्शन आपण घेणार आहोत. अशी बरीचशी माहिती. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी माऊली. तर खरं आज आम्हाला लवकर उठायचं होतं, पण काय रात्री झोपतानाच फार उशीर झाला आणि सकाळी लवकर जायचं होतं तर थोडं लेटच झालं उठायलासुद्धा. तर साधारणतः मी 5:45ला उठली होती आणि उठताच पुरणाची पोळी, खीर आणि त्याचबरोबर दशम्या बनवल्या कोथिंबीर टाकून आणि त्याच्यामध्ये डाळीचं पीठ असं बरंचसं काही वस्तू टाकून मी छान त्या दशम्या बनवल्या. आणि लोणचं घेतलेलं होतं मी, ते घरी बनवलेलं अगदी 3 कैऱ्यांचं तुम्ही लोणचं बघितलं असेल. तर अशा प्रकारे तयारी सुरू केली आणि निघालो. काही फळंसुद्धा सोबत घेतलेलीच होती. तर आणि गजरेसुद्धा घेतले होते. मला गजरा खरं लावायचा होता पण नंतर खरं जमलं नाही मला लावायला. पण देवी आईसाठी मात्र सर्व तयारी केली होती बरं का घरूनच. आपल्याला लागणारे जे साहित्य असतं आपण म्हणतो ना, तर त्यामध्ये पहिली गोष्ट आहे साडी. तर मी नऊवारी साडी काठपदराचीच घेतली. त्यामध्ये खणाचं पीस घेतलेलं आहे. आपण म्हणतो ना खणा नारळाने ओटी भरावी, अगदी त्याचप्रमाणे 16 शृंगाराच्या वस्तू घेऊन आपण देवीची ओटी भरावी. आपल्याला बऱ्याचदा शक्य होत नाही तर वर्षातून एकदा का असेना आपण पूर्ण ओटी भरावी. त्यामध्ये साडी, चोळी आणि जे काही शृंगाराचं साहित्य आहे ते पूर्ण घ्यावं आणि कुलदेवीची ओटी भरावी. कुलदेवी ही रक्षण करणारी असते, आपला कुलाचारही वाढवत असते, आपल्यावर येणारी संकटे, त्रास सर्व काही ती स्वतःवर घेत असते आणि आपली प्रगतीसुद्धा होत असते. आपल्या मुलाबाळांना चांगले आशीर्वाद मिळावे म्हणून आपण ही गोष्ट करणे खूप महत्त्वाचे आहे. तर आम्ही निघालेलो आहोत आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला. तर आमच्या कुलदेवीचं नाव आहे मणुमाता. जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्यातील आडगाव हे गाव आहे. अगदी काही किलोमीटर अंतरावरच आहे आणि त्या ठिकाणी हेमाडपंथी अगदी जुनं प्रसिद्ध असे हे मंदिर आहे. तुम्ही बघाल तर मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर वगैरे आहे तो खूप मोठा आहे. साधारणतः मालेगावपासून 150 ते 160 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. हेमाडपंथी असलेले हे मंदिर अगदी सुंदर आणि शांत ठिकाणी आहे. आजूबाजूचा परिसर हा पूर्ण जंगलाने व्यस्त आहे. आपण तसं पुढे बघूच. आम्ही निघताना साधारणतः सकाळी 8:30 वाजता निघालो आणि जवळजवळ 4 तास तर लागूनच जातील असं वाटतं मला. कारण रस्त्यावर ट्रॅफिक असेल किंवा नसेल आपल्याला पुढचा अंदाज तर नसतोच. आपण असंच घरून निघतो आणि निघताना आपल्याला वाटेवर कधी कधी थांबावंसं वाटलं तर आपण थांबतही असतो. परंतु आम्ही तसं कुठलंच काही केलं नाही. जसं मालेगावहून निघालो तसा आमचा स्टॉप जो आहे डायरेक्ट देवीच्या ठिकाणी गेलो. सुरुवातीला आम्ही निघताना आमच्या गावाला गेलो. गावावरून सासूबाईंना घेतलं आणि आपल्या गावातील जे मंदिर आहे जैतोबाचं
त्या देवांचं दर्शन झालं आणि तसंच निघालो. जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक शेतांमध्ये आपल्याला केळीच्या बागा दिसतील, अगदी सुंदर हिरवगार असं. तर हे आडगाव लागलेलं आहे आणि या गावाच्या काही किलोमीटर अंतरावरच ते देवीचं स्थान आहे. सातपुडा पर्वतावर वसलेली देवी म्हणजे मनुमाता. या ठिकाणी मोठा धबधबासुद्धा आहे, येणाऱ्या पर्यटकांचं लक्ष केंद्रित करणार. तर हा उन्हाळा आहे. या उन्हाळ्यामध्ये शक्यतो आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाणी बघायला मिळत नाही आणि आम्हालाही ते कळालं तिथे गेल्यावर की इथेसुद्धा पाणी नव्हतं. या देवीचं मेन एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस आपण प्रवेश करतो या जंगलामध्ये तर आपल्याला 7 वेळा नदीचं जो आपण तलावासारखं पाणी म्हणतो ना आपण वाहणारं ते लागत असतं. म्हणूनच या देवीला सातपुडा पर्वतावर वसलेली मनुमाता असं म्हटलेलं आहे. कारण 7 वेळा आपल्याला ती नदी ओलांडावी लागते. पण सध्या एवढं ऊन आहे, तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की कुठेच असं जास्त हिरवंगार नाही, अगदी झाडंसुद्धा खूप सुकलेली दिसत आहे. पूर्ण असा जंगल एकांत आणि बघा अगदी म्हणजे गाड्यासुद्धा दिसत नाही. काहीतरी किलोमीटर अंतरावर आपल्याला एखादी गाडी बघायला मिळते, असं या देवीचं स्थान आहे. तर बरेच जण शक्यतो नवरात्रमध्ये येतात आणि इतर वेळेस आपण म्हणतो कधीतरी कमी गर्दी असते. तर शक्यतो आम्ही कमी गर्दीच्या वेळेसच जातो, परंतु हा उन्हाळा खूप कडक आहे. असं पाहता नवरात्रपासून चाललं होतं की देवीच्या दर्शनाला जायचं आहे, परंतु एक महिना असा लांबत गेला आणि आज तो दिवस उगवला. ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी पोहोचलो तर गर्दीसुद्धा कमी होती. बरेच वर्ष झाले आम्ही नवरात्राच्या वेळेस या ठिकाणी आलो होतो. तर एवढी गर्दी होती तर आम्हाला आमची कार जी आहे इथे एक स्टॉप येतो, बस स्टॉप, त्या ठिकाणी लावावी लागली जंगलामध्येच आणि तिथून त्यांच्या बसद्वारे मंदिराच्या दर्शनाला नेण्यात आलं. आणि एवढी गर्दी होती की फुल बसेस भरायच्या, रांगासुद्धा खूप लागायच्या. तर आमचा तो पहिला अनुभव होता आणि त्याच्या आधी आम्ही एकदा आलो होतो, तर त्यावेळेस दसऱ्याच्या वेळेस आम्ही आलो होतो. तर तेव्हा एवढी गर्दी नव्हती, परंतु आता बरेचसे जण या ठिकाणी यायला लागलेले आहे. तर चला आता कुलदेवीच्या दर्शनाला आपल्याला जायचं आहे. दर्शन घेण्यासाठी तसा रूट खूप मोठा आहे, तुम्ही बघितलं असेल. पूर्ण जंगलाचा भाग आहे आणि अगदी शांतता आणि खूप म्हणजे चांगलंही वाटत होतं आणि ऊनही खूप होतं. ठिकाणी आल्यावर तुम्ही आता गर्दी बघितली असेल, अगदी कमी आहे. ज्यावेळेस नवरात्र किंवा इतर कुठले सण समारंभ असतात त्यावेळेस फुल गर्दी असते आणि दर्शनसुद्धा होणं अवघड असतं. तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी पोहोचलो ना त्यावेळेस आरती चालू होती, म्हणजे आम्हाला दर्शन झालं देवी आईचं. त्यानंतर ओटीचं साहित्य आणलेलं होतं, त्यामध्ये मंगळसूत्र, जोडवी, साडी, गजरा हे सर्व काही अगदी छान प्रकारे पूजाविधी करून अर्पण केलं. तर मी नैवेद्य आणला होता पुरणाचा आणि खिरीचा, तो सुद्धा दाखवून दिला. आणि पुरणाचा दिवा तयार केलेला होता मोठा, त्यामध्ये वाती टाकल्या 21 आणि गावठी तूप. अशा प्रकारे घरूनच तयारी करून आलेली होती. आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये येतो देवीच्या दर्शनाला, कुलदेवीच्या, तर त्यावेळेस आपण जो काही शृंगाराचं साहित्य म्हणा, ओटीचं साहित्य आहे, ते सर्व काही आपण घरूनच घेऊन यावे असे मी ऐकले होते. आणि ते आणत असताना आपण त्यावर थोडंसं गंगाजल, गोमूत्र शिंपडावे आणि नंतरच ते आपण पूजेकरिता आणावे. तर या ठिकाणी आल्यानंतर अशा प्रकारे मंदिरंसुद्धा आहेत. त्यामध्ये बाप्पांची मूर्ती, शुभगणांची पिंडी, सप्तशृंगी माता, माता लक्ष्मी, रेणुका माता आणि कालिका माता यांच्या सुंदर अशा मूर्त्यासुद्धा आहेत. त्यांचंसुद्धा दर्शन झालं. आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी जो दिवा आणलेला होता तो दिवासुद्धा प्रज्वलित केलेला आहे. तर त्यामध्ये 21 वाती आणलेल्या होत्या शुद्ध तुपामध्ये. तर हे सर्व काही जे साहित्य आहे ते मी घरूनच घेऊन आलेली होती. आणि छान सागर संगीत आम्ही या ठिकाणी पूजाविधी केली, म्हणजे आरतीसुद्धा झाली. बाप्पांची आरती, आपल्या कुलदेवीची आरती, अशा प्रकारे पूजा झाली. त्यानंतर या ठिकाणी आम्ही बघितलं तर अशा प्रकारे एक पाण्यामध्ये
मोठा दगड होता गोल आकाराचा आणि म्हणायची की आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण तो दगड उचलायचा. तर दगड उचलायचा कसा, तर खालून न उचलता तो अगदी वरती घट्ट धरायचा आणि अशा प्रकारे बघा माझ्या मुलाने अगदी इझिली तो वरती उचलला. तर असं म्हणतात. तर आम्ही दोघांनी ह्या गोष्टी करून बघितल्या. तर मनात काही का असेना, आपण अंधश्रद्धा म्हणा किंवा श्रद्धा म्हणा, पण हे सर्व काही करत असताना खूप छान वाटत होतं. तर अशा प्रकारे बघू शकता आमचं ते पण काम झालं, इथे पूजेचं पण काम झालं आणि अशा प्रकारे छान दर्शन वगैरे झालं. आणि हे सर्व काही झाल्यानंतर आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर रस्त्याने बघू शकता अशा प्रकारे बरेचसे शॉपसुद्धा होते. तर काही रसवंती वगैरे, आणि ज्यांना कोणाला म्हणतो आपण की मन्नत मागलेली असते किंवा नवस बोललेलं असतं ना, तर ते सुद्धा अशा प्रकारे वाजत वाजतसुद्धा नवस फेडायला येतात लोक बरेचसे जण. तर ते सुद्धा एक नजरेस पडलं. मी प्रथमच बघितलं ह्या गोष्टी, कारण आपण कधी केलेल्या नसतात आणि आपल्याला पहिलेच अनुभव येतात. त्यानंतर आम्ही थोडं निघालो पुढे. म्हटलं जेवण करायचं आहे, जो टिफिन आणलेला आहे तो, तर छानशी जागा बघूया. तर असंच आम्ही रस्त्याने निघालो आणि एका ठिकाणी अशा प्रकारे म्हणजे गोल आकारामध्ये असा पत्र्याचा शेड केलेला असतो, प्रत्येक बऱ्याच ठिकाणी होता तो. तर तशीच जागा बघितली आणि त्या ठिकाणी आम्ही जेवायला बसलो. तर बघा आता आपल्याला अशा ठिकाणी गेल्यानंतर खूप भारी वाटतं. तर अशा प्रकारे आमचं जेवण सुरूच होतं. तर आमच्या थोडा काही गप्पा पण सुरू होत्या याच्यामध्ये. तर आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर 2 घास जास्त जातात आणि आपण जे कुठलाही स्वयंपाक आणलेला असतो तर तो खातानासुद्धा म्हणजे चांगलंच वाटतं आणि जेवणही छान जातं. त्यानंतर आम्ही आंबे आणले होते, ते आंबेसुद्धा अशा प्रकारे कापून घेतले आणि छान जेवण झालं आमचं. आणि आता आपण मी निघालो. आता पुढे जायचं होतं, विचार चालला होता की बाप्पांचं दर्शन घेऊया. खूप जुनं असलेलं हे मंदिर, ते म्हणजे पद्मालय हे गाव आहे, एरुंडेल या गावाजवळ आणि काही अंतरावरच आहे. त्या ठिकाणी आम्हाला बाप्पांचं दर्शन घ्यायला जायचं होतं. मी बऱ्याच दिवसांपासून ऐकलं होतं की मंदिर खूप छान आहे आणि सुंदर आहे, परंतु ते जुनं मंदिर आहे आणि या ठिकाणी गेल्यानंतर समजलं की उजवी सोंड आणि डावी सोंड दोन्ही बाप्पांच्या दोन्ही साईडला 2 मूर्त्या होत्या आणि सुंदर असं हे मंदिर होतं. अगदी खूप जुन्या पद्धतीचं आहे, खूप जुनं मंदिर आहे. या ठिकाणी आल्यानंतर बाप्पांच्या अगदी मंदिराच्या शेजारी तलाव होता आणि त्याच्या मेन एंट्रीला अशा प्रकारे सुंदर असं गार्डन तयार केलेलं होतं. त्या गार्डनमध्ये बरीचशी मुलांसाठी खेळणी वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी तयारीच केलेली, म्हणजे काम सुरू होतं खरं तर हे, पण ते बघूनसुद्धा खूप छान वाटलं. आणि बघा अजून ते काम बाकी आहे, परंतु त्यांनी जे तयार केलेल्या वस्तू आहेत ना त्या खूप सुंदर आहेत. तर मोठं हे गार्डन आहे अशा प्रकारे. त्यानंतर आम्ही मध्ये एंट्री केली. एंट्री केल्यानंतर बघितलं तर जो मेन रस्ता जो आहे बाप्पांच्या दर्शनाला जाण्याचा तो अगदी चांगला वाटला. तर या ठिकाणावरून आम्ही नारळ वगैरे खरेदी केले आणि असंच निघालो. तर साईडनी होतं ते म्हणजे तलाव होता आणि तलावामध्ये बऱ्याचशा वॉटर लिलीच्या रोपांना फुलं आलेली होती आणि बरेचसे जे विकणारे आहेत, फुल विकणारे वगैरे, तर ते कळ्या विकत होते त्यांचे. तर मिस्टर म्हणाले की आम्हाला याचा कंद आणून देशील का, मी पैसे देईल. तर आम्ही तसंच या ठिकाणावरून एक कंद खरेदी केलेला आहे. तर ज्यावेळेस आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर निघालो तेव्हा एका मुलाने आम्हाला तो कंद आणून दिला आणि आम्ही तो घेतला. तर बघितलं ना, मोठा तलाव आहे. आता उन्हाळा आहे तरीसुद्धा भरपूर पाणी होतं त्या ठिकाणी. आणि आता उन्हामुळे काय झालं, फुलं जी आहेत ती सकाळी उमलतात आणि दुपारून 11 नंतर ती कोमसतात, म्हणजे त्याचं कळीत रूपांतर होत असतं. तर अशा प्रकारे वॉटर लिलीचं झाडाचं आपण थोडीफार माहिती बघत असतो बऱ्याचदा. तर मला आता हा एक फरक कळलेला आहे. या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पोहोचलो तेव्हा या ठिकाणी सुद्धा आरती सुरू होती. आजचा दिवस खूप छान आहे, खूप छान दर्शन झालेलं आहे. देवीच्या मंदिरात सुद्धा आरती सुरू होती आणि बाप्पांच्या मंदिरात आल्यावर सुद्धा आरती सुरू होती. दोन्ही आरत्या आम्हाला मिळून गेल्या आणि अशा प्रकारे छानसं असं आमचं दर्शन झालं. 5 एक मिनटं या ठिकाणी आम्ही बसलो आणि परत बाहेर निघालो. निघताना असा बघा मोठा घंटा आहे आणि तो घंटा दिसायलाच खूप सुंदर होता. तर अशा प्रकारे हे छोटंसं का असेना खूप छान मंदिर आहे. बऱ्यापैकी या ठिकाणी गर्दी तर होतीच आणि अशा प्रकारे तलावसुद्धा आहे. उन्हाळा असूनसुद्धा या ठिकाणी अशा प्रकारे पाणी होतं
आणि बरेच भाविक जे आहे या ठिकाणी गर्दी वाटली आम्हाला. देवीच्या मंदिरापेक्षाही बाप्पांच्या मंदिरामध्ये आम्हाला जास्त गर्दी बघायला मिळाली. अशा प्रकारे दोन्ही दर्शन झालं आणि आजचा दिवस खूप छान गेलेला आहे. तर बघा, आपण कुलदेवीचं दर्शन हे वर्षातून एकदा का असेना घेत चला. तर बघा, या ठिकाणी मोठा असा जो आपण घट्ट्या म्हणतो ना, तो सुद्धा होता. तर चला आता घरी जायचं आहे. सायंकाळ झालेली आहे. रिटर्नच्या आम्ही प्रवासाला निघालेलो आहोत. तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल माहितींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि आता घरी गेल्यावर बघूच मी वॉटर लिलीचं जे झाड आहे ते कशा प्रकारे लावलेलं आहे.